गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू असून सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची HTP प्रकल्पाचे काम सुरू असल्याची माहिती मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गावांमधील सांडपाणी थेट गोदावरी नदीत जाणार नाही याची काळजी घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले। औद्योगिक प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठीही संबंधित विभागाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत असून महापालिकेकडून उभारण्यात येणाऱ्या HTP प्रकल्पावर संबंधित विभागाचे नियंत्रण राहणार आहे। प्रदूषण नियंत्रणासाठी अधिकाऱ्यांचीही कमतरता पडू दिली जाणार नसल्याचेही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले। दरम्यान नाशिकमधील खड्ड्यांच्या समस्येची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून सुरू असलेली रस्त्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले। वृक्षतोडीशी संबंधित कामे सध्या थांबण्यात आली असून कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणाचा विचार करून निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले। महापौर निवडीबाबत महापालिकेच्या कारभारात आपण हस्तक्षेप करू शकत नसल्याचे सांगत निवड महापालिकेच्या नियमानुसार होत आहे का हे पाहणे आवश्यक असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे। जुन्नरमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या प्रकरणात अत्याचार झाला असेल तर संबंधितावर निश्चितपणे कारवाई झाली पाहिजे। योग्य चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आणि माझं रुटीन आहे, मी जिथे जाते तिथे वेस्ट मॅनेजमेंट आणि पाण्याचं तिथे STPs याच्याबद्दलची मीटिंग घेत असते आणि त्याची विस्तृत मीटिंग घेतलेली आहे। फार वॉरफूटवर काम चालू आहे कुंभमेळ्याचं आणि सगळ्या देशामध्ये आता एक वातावरण आहे, लोक मोठ्या संख्येने येण्याची शक्यता आहे आणि त्याच्याबद्दल कॉर्पोरेशनचं आणि जिल्हा अधिकाऱ्यांचं काय प्लॅनिंग आहे याची डिटेल बैठक मी घेतलेली आहे आणि काही सूचना त्यांना केल्या आणि काही त्यांचे रिक्वेस्ट आहेत त्या आम्ही आमच्या पर्यावरण खात्याच्या माध्यमातून त्यांना काय मदत करता येईल त्याच्यावर परत 1-2 बैठक आणखी घेऊ। प्रशासनाने शासनाने गंभीर दखल घेतलेली आहे। पावसाळ्यामुळे काम जे स्लो झालंय ते पावसाळ्यानंतर मला वाटतं फास्ट होईल, जे झालंय ते नक्कीच दुर्दैवी आहे, पण आता ते रस्ते लवकरात लवकर कंप्लीट करावे अशा शासनाच्या देखील सूचना। वृक्षतोड काही ठिकाणी आपल्याला अपरिहार्य असेल तर आपल्याला त्या वृक्ष लावण्याने कंपन्सेशन करायला पाहिजे आणि त्यामुळे या हरित कुंभाचाही मोठा विषय आपण करतोय आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त वृक्षांची लागवड व्हावी आणि कमीत कमी वृक्ष तोडली जावी याचा आपला प्रयत्न। आता कोणत्याही मुलीवर अत्याचार होतो हा फोकसचा विषय, तो चुकीचा आहे, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। याची माहिती नाही देऊ शकणार कारण ते गिरीश महाजनच देऊ शकतात।